सध्या देशामध्ये ईडीच्या मार्फत एक तमाशा घातला जातो, एक गंमत केली जाते आहे, ती तुम्हाला मी सांगण्यासाठी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. काय केले महाराष्ट्रामध्ये सातत्याने तुम्हाला माहिती असेल, किरीट सोमय्या येतात, 1000 कोटीचे आरोप करतात, 500 कोटीचे आरोप करतात. त्याच किरीट सोमय्यांनी काही दिवसापूर्वी आता सध्या केंद्रात मंत्री असलेले नारायण राणे यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला होता आणि त्याची ईडी मार्फत चौकशी होईल तक्रार दिली होती, सगळं झालं. तेच नारायण राणे त्यांच्याकडे गेले, भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांना मंत्रीपद मिळालं, ईडीची चौकशी थांबली, बंद झाली. पुढं काय झालं, याच किरीट सोमय्यांनी मुंबईचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग, जे पूर्वी काँग्रेसचे होते, यांनी 7 जुलै 2021 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्याकडे महानगरपालिकेची जबाबदारी दिली होती. बेहिशेबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्या प्रकरणी कृपाशंकर सिंग अडचणीत आले होते. त्यांना सुद्धा भाजपाने क्लीन चिट दिली, ईडीच्या मार्फत त्रास द्यायचं बंद केलं. हे काय गंमत चालली? हे सगळं ईडी म्हणजे पाळीव पोपट आहे का यांचा? पुढं काय झालं, महाराष्ट्रामध्येच जोपर्यंत बीजेपीच्या विरोध होते ते विजय कुमार गावित मंत्री होते, बबनराव पाचपुते होते, प्रवीण दरेकर होते, विजयसिंह मोहिते पाटील होते, यांच्यावर गंभीर आरोप केले होते सर्वांनी, बीजेपीच्या लोकांनी यांना बदनामही केलं होतं. पण हे जेव्हा बीजेपीच्या बरोबर गेले, बीजेपीच्या वलसनीला गेले, यांची चौकशी थांबली, यांना आता शांत झोप लागते. अगदी हर्षवर्धन पाटील सुद्धा एकदा जाहीरपणे म्हणले, मला आता शांत झोप लागते. हा काय प्रकार आहे? अशीच उदाहरणं देशाच्या राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आहेत. कर्नाटकचे BS येडियुरप्पा, रेड्डी ब्रदर्सचे मोठे खान मधले आहेत, जे बीजेपीचे फायनान्सर आहेत असे समजतात सगळे लोक, किंवा हिम्मत बिस्वा जे आहेत शर्मा, शिवराज सिंग मध्य प्रदेशचे व्यापक घोटाळ्यातले, या सगळ्यांची ईडी चौकशी थांबते. यांची ईडी चौकशी करू शकत नाही का? कशामुळं? हे मी सांगायची गरज आहे का तुम्हाला? पुढचं काय, आता अलीकडचं उदाहरण द्यायचं म्हणलं आपल्याला, तर भाजप सोबत ज्या एकनाथ शिंदेनी सत्ता स्थापन केली, त्या एकनाथ शिंदे बरोबर जे लोक गेले, जे आधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होते, त्यांची ईडी मार्फत चौकशी, नोटिसा वगैरे सुरू झाल्या होत्या. त्याच्यामध्ये मग प्रताप सरनाईक असतील, खासदार भावना गवळी असतील, यशवंत जाधव असतील, यामिनी जाधव असतील, अर्जुन खोतकर असतील, इतर अशा अनेक नेत्यांच्या ईडीची कारवाई झाली आणि ईडीने सोडून दिली आता ती कारवाई. का? तर ते आता ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये गेले. मात्र राज्य सहकारी बँकेवर एकेकाळी ज्या नरेंद्र मोदींनी भोपाळमध्ये 70,000 कोटीचा आरोप केला, चौथ्या दिवशी अजितदादा मित्र मंडळ तिकडे गेलं आणि राज्य सहकारी बँकेची इन्क्वायरी थांबली ना. आजचीच बातमीत मी तुम्हाला सांगतो, आज राज्याच्या UOWने क्लोज रिपोर्ट दिलाय कोर्टामध्ये, आज क्लीन चिट दिली अजितदादा आणि मित्रमंडळाचे जे काय राज्य सहकारी बँकेवर तत्कालीन डायरेक्टर होते, जे दोषी होते, ज्यांच्यावर FIR होता, त्यांना केलं. आणि जे रोहित पवार, जे नवीन आमदार आहेत, संघर्ष करतात लोकांसाठी, त्यांना कुठे FIR मध्ये त्यांचं नाव नव्हतं, कुठं त्यांच्यावर कंप्लेंट नव्हती, कोर्टाने त्यांना कुठं दोषी धरलं होतं. याच्यापूर्वी 2 इन्क्वायरी झाल्या होत्या, त्याचा क्लोज रिपोर्ट सादर झाला होता. पुन्हा फाईल काढली, तर पुन्हा इन्क्वायरी सुरू केली रोहित पवारांची. काय चुकलं रोहित पवारांचं? चुकलं हे अजितदादा बरोबर गेले नाही, पवार साहेबांच्या बरोबर थांबले, हे रोहित दादांचं चुकलंच जरा, आणि संघर्षाची भूमिका घेतात. अशी ही ईडीची गंमत आहे. तुम्हीच ठरवा आता काय करायचं या ईडीचं.